नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय आपला आजचा नेमला सर्व काय बघितलं त्याला सुरू सकाळची 7:30 रुपये आपण भेटू राईडला आपण ब्लॉगला इतके महिने राईड करतोय. पावसाळ्यात मॉन्सून केले जॉबमध्ये बिझी होतं तर चला सुरू करूया. आणि बर्थडेचा ब्लॉग इंस्टा फॉलो कर डिस्क्रिप्शन लिंक पॉप्युलर सेशन त्याच्या स्टोरी सगळं बघायला भेटेल. कुठे राईडला काय प्लॅनिंग सगळं फोटो खालती आलाय क्लिपने खालते तुम्हाला भेटतो पुढे. आणि इंस्टा फॉलो करा परत सांगतो. इंस्टा फॉलो करून तुम्हाला त्याच्या स्टोरी बघायला भेटेल कुठे राईडचा प्लॅन. आणि पण इतक्यामध्ये राईड पण केली नव्हती जॉबमध्ये. राहत मॉन्सून जी मजा आहे ना ती अशी समरमध्ये आहे थोडे पब्लिक पण एवढी मजा मॉन्सूनच मजा आहे. भरपूर स्पॉट बघायला भेटतात नवीन भेटतो तुम्हाला रायडिंग. आता पुढे मित्र चला आपल्याला गाडी आता पोस्टार करून ठेवली नाही. इकडून निघू आपण त्या स्पॉटला असं ना बोलचं पालघर. आता त्यांच्या जवळ लोकेशन माहिती पण असेल अर्धा काय काय त्यांना माहिती आहे. लिंक भेटून ते डिस्क्रिप्शनमध्ये तर बघत राहा. आणि इंस्टा पण फॉलो करा कारण त्याच्या तुम्हाला स्टोरी पण लोकेशन पण टाकून दे कुठला स्पॉट आहे काय ते. पालघरवाल्या पोहोचवण्यासाठी ते 1 दिवसाचा पण रस्ता नाही तो अर्धा तासाचा रस्ता आहे तो भेटेल. मग जवळच आहे. मग आरामशी निघतो. 8 वाजून गेले आपण निघतो 8 वाजले अर्धा तास झाला तयारी करता. कारण इतक्या निमिषाने काय काय घेऊ काय समजत नाही. मला पाऊस तर जास्ती घ्यायची गरज नाही. आपला कॅमेरा आहे आपला फोन त्या भेटेल कोस्टार होत आपली गाडी झाली आपण निघू इकडनं. आणि अजून आपल्या बड्डेच्या दिवशी राईड करायची ते फिक्स केलेलंच आहे. त्यामुळे आपला मस्त योगा झाला. अजून 2-3 राईड होईल इतक्या महिन्यात एक्साइटेड आहे. भेटतो मग पुढे इकडनं आपलं सिग्नल चालू होतं. इकडनं सिग्नल थांबलेले आपण हा आमचा एका हायवेचा झाला हायवेला पकडायचा रस्ता इकडनं. तर इकडनं आपल्याला जो तो रस्ता हा रस्ता इकडं फेमस कॉलेज आमचं आणि त्याच्याच बाजूला डीमार्टचा रस्ता. म्हणजे बाय चान्स आला या साईडला तर त्याला माहिती पाहिजे दुसरीकडच्या नाही की बाबा तो स्पॉट कुठला जायचा. तर डीमार्ट नंतर हा रस्ता पकडायला लागतो. आम्ही नागझरी रस्ताच बोलतो याला. तिकडनं नागझरीकडे जायचं त्या साईडला आपल्याला त्या स्पॉटला. त्या साईडला जे राहतात त्यांनाच माहिती असतं आपण त्या साईडला चाललं ह्या स्पॉटला. नागझरीकडून एवढा रस्ता मधून तिकडनं घ्यायचा आपला गाईड भेटतो तुम्हाला. इकडनं वाघोबाघात दर्शन घेऊन जाऊ. अरे मग क्लिअर दिसते त्यांना माहीत नाही पण चालू मजा एन्जॉय करत अशी मजा अशी पाऊस पडला एन्जॉय करू व्ह्यूचा एन्जॉय करा आता. आणि इकडनं हा एक छोटासा स्पॉट आहे मस्त बसण्यासाठी पावसामध्ये. इकडनं तुम्ही ते लास्ट टाइम तुम्ही मला ब्लॉग बघितला ऑफरोडिंगचा पावसाळा आले तर इकडं आम्ही रस्त्यावर गेले ऑफरोडिंग करून आधी स्वीटायला घेऊन गेलेला जेमतेम गाडी तेवढी बाकीचे मित्रांसोबत तो ब्लॉग बघितला. ब्लॉग बघा दोन्ही ते गाडीची सीट कवर निघाले सगळे लावा लागेल. सीट कवर त्यामुळे निघाली आपली लावून घेऊ थोडी का स्पॉट वाटतं इथं आपली सीट निघाली इथं वाटतं ते घाटामध्ये धक्क्यामुळे वाटतं काय माहिती मला दिसतंय का नाही. आणि मित्र ह्या का स्पॉट वाटतं बघायला मस्त की ग्रीनरी घाट चढताना हा व्ह्यू आपला. आणि इकडे आपले स्ट्रीटार अशी लावली इकडनं आणि असं भारी बघायला एक नंबर. ह्या स्पॉटला इकडनं म्हणजे स्पॉट झाले मस्त एक नंबर दिसतं एक नंबर. आणि हा रस्ता आपण चाललाय इकडनं तो वॉटरफॉलला इकडनं तो राईड घेतलं की जाऊ इकडं नागझरी येऊन जायला. आणि एक आहे जातो तो आपला अक्रोली वॉटरफॉलला 2 स्पॉट आहे तिकडं ज्या जायचं असं तर आपण आधी इकडनं आज गेले झाले ह्या स्पॉटला नेक्स्ट टाइम करू बघू जाऊ तर ह्या स्पॉटला जाऊ. इकडनं सेम रूट आहे काही नाही फक्त लेफ्ट अँड राईटच घ्यायचं आहे. ते ज्यांना जायचं ते पालघर साईड त्यांच्या इझी पडेल. पालघरवरून पण जवळ बोलसवाना पण जवळच आहे. तर भेटवतो इकडनं आता भेटवतो चला आपल्या इकडनं तर प्लेसला आपण जुगाड केला असा की आता आपल्या इकडे हे मोबाईल कवर घेतलं त्याला काय भोवती याच्यात लावलं तरी आपल्याला पडताना लोकेशन दिसलं आपलं 40 मिनिटं सांगते पण रस्ता आपल्यावर आहे तसं चालेल तसं स्पॉटला येतो गावातून रस्ता असा हा करणं आले जाणं पोलीस स्टेशन सरासर रस्ता भेटतो तुम्हाला पुढे. चला तुम्ही पण फर्स्ट टाइम तर तुम्हाला दाखवेल कसा रस्ता लूक आहे. आणि हा एरिया बघून घ्या येताना तिकडं. हा ब्रिज तुम्हाला लक्षात आला ब्रिज लक्षात येईल इकडनं असा. हो काय भरला इकडनं रिव्हरच आहे का काय माहीत नाही. हा लोक असं बघायला इकडनं एक नंबर वाटतं. हा ब्रिज बघून घ्या तुम्ही कधी आले तर हा इकडनं लोक असा
किती भरलंय बघा पाणी मित्रांनो, एवढा भरलं फोर्समध्ये तर नाही पण फोर्स येतं काय एवढं फोर्स होता. आणि हा असा रस्ता इकडनं तुम्हाला दाखवायला नाही. आपली ही स्वीट हार्ट काय मस्त वाटते पोजमध्ये फोटो काढायला मजा वाटते एक नंबर. सगळ्या गाड्या चालल्या तिकडे सहज ब्रिज क्रॉस करून लेफ्ट घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवायला कधी बायचा तुम्ही आलं तिकडनं दाखवायला लूक असा लूक एक प्लेस आहे पालघरचा डॅमला तिकडे जाता मला वाटतं तुम्हाला दिसतंय का नाही माहिती आहे. हा आपल्या इकडे सूर्या किंवा डॅम सांगितलं तर मी लास्ट टू लास्ट यायला तेव्हा हा डॅमवरून ब्रिज करत जाताना तुम्हाला दाखवायला हा रस्ता थांबलेला मी काही सगळी ग्रीनरी दिसते. कॅमेरा आपला थोडा चार्जिंग डाऊन आहे म्हणून बंद केला आहे. मोबाईल शूट करते मग किती भारी वाटतं. तुम्हाला हा स्पॉट दिसतो का इकडे बघा मस्त फॉग असं डोंगर धबधबा वाहतोय अख्खा त्यामध्ये दिसेल का नाही माहीत नाही. थोडा कॅमेरा पण कवरमध्ये त्यामुळे पण तुम्हाला दिसतो. मग फोकस करून दाखवतो थोडा वाईट दिसतो कारण थोडं झूम करून इकडे मस्त दिसत असेल तर एक नंबर भारी वाटतं बघायला. कारण जे मोबाईलमध्ये गावात आले याच्यामध्ये इकडे निघले गाव त्याच्या इकडनं आलं इकडं रस्ता असा दिसायला तर तुम्हाला कॅमेरा दाखवतो दिसतो का नाही मस्त बघा काय व्ह्यू असतं इकडनं अख्खा फॉग आणि डोंगर आहे तुम्हाला दिसणार नाही तर जेवढं तेवढं दाखवलं भेटतं पुढे. काय थोडं कोणतं नाव नाही माहिती तिकडे गावाचं वाटतं मासवणच्या आसपास येतानाच राईड घ्यायच्या तिकडे लूक हा लेक भेटतो मस्त. पण तिकडे समोर एक मंदिर पण दिसत आहे का तुम्हाला. समोर एक मंदिर आहे आणि लूक असा इकडे लेक तो भारी वाटतं. त्या मागे इकडे फॉल आले त्या मासवणच्या अर्धा रस्ता आहे तिकडे थांबलेला राईड्स घ्यायचा तिकडे तो व्ह्यू दाखवला बघितला असेल कसा आहे तो व्ह्यू एक नंबर. लेक पण होतं का तलाव आहे माहिती तुम्हाला दाखवला आणि आपण आता पाऊस येतो जातो तर अशीच मजा येते. तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून सांगा कसे आहे त्या ब्लॉग एंड पण बघा. कॉमेंट करा की कॉमेंट करत नाही बघा कसा नाही आपला ब्लॉग. हा बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे मस्त दिसायला एकदम ग्रीनरी पूर्ण चांगला रस्ता असतो. थोडा मध्ये खराब आहे ब्रिजच्या आधी आणि ब्रिजच्या नंतर तांदूळ धबधबा तुम्हाला दाखवत असेल जास्त या प्लेसला पुन्हा आलं तुम्हाला दाखवणं फर्स्ट टाइम मी पण चाललं तुम्हाला व्ह्यू दाखवणं येता असेल मान्सून येऊ शकतात बघत आहे व्हिडिओ पण आता तुम्हाला बघा इकडनं स्पॉट आहे. इकडनं तांदूळवाडी गावाकडून असं येताना येतो हा रस्ताच्या मध्ये जाताना आणि आपण गावातून इकडनं येताना असं नागझिरून थ्रू मार्गे आलेला रस्ता हा तसा इकडे दिसायला असा इकडे दिले बघा तांदूळ धबधबा त्या पुढे गेला तांदूळ गाव येतं. हा रस्ता इकडनं असं पूर्ण रस्ता बघायला मित्र एकदम चांगला आहे. काही प्रॉब्लेम फक्त थोडंफार मध्ये आहे खराब असतो. स्टार्टिंगला जे तुम्ही नागझीर साईडला इकडनं येणार असेल ना नागझीर तुम्ही जसं त्या रूटने आला तर तुम्हाला थोडाफार रस्ता भेटेल त्या गावातून नंतर पुढे इकडे बाकी एकदम रस्ता चांगला आहे. आता भारी एकदम मस्त मजेमध्ये व्ह्यूचं एन्जॉय करा भरपूर तुम्ही बघितले असेल मध्ये भारी एकदम व्ह्यू होता. चला तिकडे भेटू तुम्ही पुढे. आपण गाडी पोहोचली आहे 790 किलोमीटर झाले आपल्या गाडीचे. आता किती किलोमीटर पाहिजे ते 40-45 तर सांगितले होते. आपण आरामशी आपलं 10 वाजले इकडे परफेक्ट निघाले रे आपण 8-8:15 कारण थांबत रस्ता बघत व्ह्यूचा एन्जॉय करा. तुम्ही बघितले स्टोरी पण बघितली असेल. फायनली इकडे डॅमला तर चालले तुम्हाला रस्ता हा दिसाला इकडनं असा इकडनं आपला आता हेल्मेट सगळं घेतलं गाडी चालली आणि हा रस्ता वगैरे आपलं गाडी तर पुढे पार्क जाणार नाही कारण की तर गॅप तुम्हाला इकडे दाखवतो पुढे कसं आहे ते चिमण्यांचे काय मस्त आवाज येते इकडे क्लिअर तुम्हाला येईल का नाही माहिती पण मस्त क्लिअर क्रिस्टा आवाज येते. पाण्याचा आवाज इकडे दिसत आहे तुम्हाला हे बघा मस्त इकडं दिसायला लूक असा तिकडे आपण आता चालले आहे बघायला आणि हा व्ह्यू असा पुढे थोडे आलेले आहे बघायला या साईडला इकडनं काही लूक असा पण इकडे बघा पुढे जाईल कुठून जाणार पण आपलं त्या साईडला रस्ता ते ठेवला. आणि मित्र तुम्ही पालघर सफाळाच्या साईडचे त्यांच्यासाठी तर फायदाच आहे कारण की इकडनं रस्ता सरळ एकदा पालघरचा वाघोबा घाट उतरला की तुम्हाला एक तिकडनं राईटच घ्यायचा असतो तांदूळवाडी गावासाठी. तिकडनं सरळ यायचं कुठेच थांबायची गरज तुम्हाला आणि व्ह्यू पण एन्जॉय करत जाऊ शकता कारण एवढे व्ह्यू मी बघत आहे तुम्ही बघितले असेल रील्समध्ये स्टोरीमध्ये तसंच इकडे येताना तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये येताना तर कसं वाटलं ते पण कॉमेंट करा. आणि नवीन असं चॅनल तर सध्या पाणी एवढं वाटतं फोर्समध्ये असे जायला जमणार आहे पण जमलं जायला काय थोडं घुटण्याचं कमी होतं. आता 1-2 जण गेले कारण ते पण आधी आलेले असे ते गेल्या वर्षी याच्या आधी पण त्यामध्ये माहिती किती पाणी खोले काय ते गेले पुढे ते फोटो कडे आपण थांबून त्यांच्यासोबतच जाऊ थोडं. आणि यासोबत डीप आणि मस्त मोठा एरिया आणि ज्यांनी केलं आहे वॉकिंगसाठी चांगलं केलं आहे मस्त चालायला रस्ता चांगला आहे असं खडबडी नाही ते भारी आहे. बाईकवर यांच्यासोबत चालले हे पण नेक्स्ट ह्याच्या आधी आलेले त्यामुळे माहिती आहे रस्त्यात आपण याच्यासोबत जाऊया कारण लूक असा दिसायला. म्हणजे आता ऑफ रोड चांगला रस्ता संपला आता खराब रस्ता निघण चालला आहे लूक हां. आणि मित्र समजा इकडे आवाज येऊन समज किती जोरदार धबधबा आहे हा आपण मला क्लिअर दिसतोय तुम्हाला दिसणार नाही झाडा मागे गेलं पुढे गेलं दाखवतो आणि असा चढून भाग
मित्रांनो आपण पोचले फायनली धबधबा काही हाईटला एकदम आता खराब दगडा टाईप इकडे मग सांभाळायला गेलं बघायला एकदम दाखवते व्ह्यू अजून भरपूर वर आहे मग इकडे दिसेल का झाडाघात पुढे दाखवतो पुढे आणि फोर बघा काय दगड त्या धबधबाकडे तांदूळ आहे धबधब्याला इकडे न्यू कसा दिसायला ते बाकीचे चेंज करता म्हणून दाखवत नाही मित्रांनो आता आवाज येतो का माहिती क्लिअर आहे की नाही बघा आपण डॅमला बोलल्या पोच बघा मित्रांनो काय दिसणार आहे एवढं वाटतं मोठं मोठं दगड आहे भारी आणि पोच बघा इथं पाण्याचा इकडे वाटतं जाम डीप आहे अख्खा एवढा नाही एन्जॉय करता हा किती जवळ लुक तुम्हाला असा दिसायला एकदम किती हाईट मध्ये जवळ डीप किती पाणी पडतं झाक होतं जेव्हा समुद्र किती डीप असे पाणी अजून एवढं पाणी उभा राहायचं तेव्हा वापटेल एवढं जोरात जास्त लांब राहिला असं हा लुक असा दिसायला आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा प्रेस देऊन कॉमेंट नक्की सांगा कसा होता युजफुल वाटला तर असं रस्ते